नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांच्यावर काल अतिक्रमणाची कारवाई करत असताना फेरीवाल्यांनी जबरदस्त हल्ला केला। या हल्ल्यामध्ये ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त श्री संदीप माळवी हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे। काल सायंकाळच्या सुमारास श्री संदीप माळवी हे त्यांच्या पथकासह गावदेवी मैदान परिसरामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई करत असताना या ठिकाणी असलेल्या एका दुकानदाराने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर बघता बघता या ठिकाणी जमाव निर्माण झाला। या ठिकाणी पोलीस होते, त्यामुळे संदीप माळवी यांचा जीव वाचला असं पालिका सूत्रांच्या वतीने सांगण्यात आलं आहे। जवळपास 150 ते 200 फेरीवाले या ठिकाणी एकत्र जमा झाले होते आणि फेरीवाल्यांनी श्री संदीप माळवी यांच्यावर हल्ला केला होता। फेरीवाल्यांचा उद्रेक एवढा प्रचंड मोठा होता की ज्यावेळेस पोलिसांनी माळवी यांना जमावातून बाहेर काढलं, त्याच्यानंतर रिक्षाने नौपाडा पोलीस स्थानकात जात असताना सदर जमावाने त्यांच्या रिक्षावर देखील हल्ला केला। या हल्ल्यामध्ये रिक्षाची काच देखील फुटली आहे। या संपूर्ण प्रकारानंतर श्री माळवी यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची रोजची आमची कारवाई सुरू असते। आज कारवाई करत असताना गावदेवीजवळ जवळपास 150 ते 200 अज्ञात फेरीवाल्यांनी हल्ला केला। किती नाव होतं आणि कोण कोण तुम्हाला माहिती होतं कोणी मारला किंवा काय? म्हणजे अनोळखी होते, परंतु साधारण 150 ते 200 लोक होते। संदीप माळवी यांच्या हल्ल्याचं वृत्त काल ठाणे शहरामध्ये वाऱ्यासारखं पसरलं। ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर अशा प्रकारे आता वारंवार हल्ले होऊ लागले आहेत। यापूर्वी देखील मुंब्रा, वागळे इस्टेट आदी भागांमध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर सातत्याने हल्ले होत आहेत। कर्मचाऱ्यांवर देखील हल्ले होत आहेत। अनेक ठिकाणी काम बजावत असताना कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात विरोध सहन करावा लागतो आहे। या सगळ्याचे पडसाद आज महानगरपालिकेमध्ये देखील उमटले। महानगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून आपला काम केलं। गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात हे आंदोलन होत असल्याचं या निमित्ताने महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या वतीने सांगण्यात आलं। काय भीती लावून आहे, आमचा तीव्र निषेध असणार आहे। यापुढे जर अधिकाऱ्यांवर असाच हल्ला होत असेल तर याच्यापुढे अजून असं तीव्र आंदोलन केलं जाईल की ते प्रशासनाला मागात पडेल। ठाणे रेल्वे स्थानक, स्टेशन रोड, शिवाजी रस्ता, गोखले रस्ता हा परिसर गेल्या काही वर्षांपासून अक्षरशः फेरीवाल्यांनी व्यापला आहे। महानगरपालिकेच्या वतीने नुकताच शिवाजी रस्त्याचं रुंदीकरण करण्यात आलं। मार्केट परिसरातून एसटी देखील आता सोडण्यात येऊ लागली आहे। सुरुवातीला काही काळ फेरीवाले या ठिकाणी दिसेनासे झाले, मात्र आता पुन्हा एकदा या ठिकाणी फेरीवाल्यांचं साम्राज्य दिसू लागलं आहे। या सगळ्याच्या विरोधात आपण वारंवार तक्रारी करत असतो, मात्र ठोस कारवाई होताना दिसत नाही आणि आता तर फेरीवाल्यांची मजल चक्क महानगरपालिकेच्या उपायुक्तांवर हात उचलण्यापर्यंत गेली। त्यामुळे या फेरीवाल्यांचा ताबडतोब बंदोबस्त व्हावा अशी मागणी स्थानिक नगरसेवक श्री संजय वाघुले यांनी या प्रकरणात केली आहे। अधिकाऱ्यांवर वारंवार हल्ले व्हायला लागले फेरीवाल्यांचे। नौपाडा परिसरात रेल्वे स्टेशन परिसर हा नो हॉकर झोन आहे, गोखले रोड पण नो हॉकर झोन आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फेरीवाले वाढलेले आहेत। नागरिकांना शिवीगाळी करतायत आणि कठोरात कठोर कारवाई या ठिकाणी स्थानिक नगरसेवक म्हणून फेरीवाल्यांवर व्हावी अशी मी या ठिकाणी आयुक्तांना विनंती करतो। निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास। देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास। विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात। बस बस रोक दो। कितने हो भाई साहब? सर 55 रुपये। 55 रुपये? हाँ ये लीजिए। सर छुट्टे नहीं हैं। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है। तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए। मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है। अच्छा ओके ओके।
हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्सवेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त श्री संदीप माळवी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. पुढचे काही दिवस आपण स्वतः ठाणे स्थानक परिसरामध्ये फिरणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. अधिकाऱ्यांवर हल्ला हा अत्यंत गंभीर बाब असल्याचं आयुक्तांनी म्हटलं आहे. या सगळ्या प्रकरणाच्या मागे काही षडयंत्र आहे का, या संदर्भात देखील आपण तपासणी करणार आहोत. या संदर्भात पोलीस आयुक्तांशी आपली चर्चा झाली असल्याचं श्री संजीव जयस्वाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. हा हल्ला ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्तावर नसून हा थेट हल्ला ठाणे महानगरपालिकेवर आहे. त्याचं सडेतोड उत्तर दिलं जाईल अशी घोषणा देखील आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी केली. नगरपालिकाच्या प्रशासनाला पण याच्या प्रत्युत्तर किंवा ह्याचा कसा ते सामना करायचा त्याबद्दल आपल्याला नियोजन करावं लागेल. आणि विशेष म्हणजे एक जसं आपण सांगितलेलं ते मला पण बऱ्या प्रमाणामध्ये ते खरंच वाटते की ह्यामध्ये फक्त ते काही स्पॉरेडिक किंवा ते त्या क्षणामध्ये झालेल्या घटना मर्यादित हे नाही आहे. यामध्ये कुठे ना कुठे काही षडयंत्र किंवा त्याच्या पुढे पण काय असू शकेल. आणि त्यामुळे पोलीस आयुक्तासोबत पण माझा काल रात्री बोलणं झाला, सकाळी पण बोलणं झालेलं आहे. DCP सोबत चर्चा झालेली आहे की ह्यामध्ये जे कोणी जबाबदार होता, गुंतलेला होता त्यांच्यावर कडक ते कडक कार्यवाही करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहे. पण विशेष म्हणजे आता इथून आम्ही पण प्रशासनतर्फे असं ठरवलेलं आहे की हे हल्ला काय एक उपायुक्तावर नाही, हे हल्ला ठाणे महानगरपालिकावर आहे. आणि ठाणे महानगरपालिकावर हे हल्ला असल्यामुळे ठाणे महानगरपालिका याची योग्य दखल घेऊन याची उत्तर जे आहे आम्ही प्रत्युत्तर नक्की देणार. ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त श्री संदीप माळवी यांच्यावरील हा हल्ला अत्यंत गंभीर बाब आहे. आता या संदर्भात ठाणे महानगरपालिका ठोस स्वरूपाची कारवाई करणार आहे. पुढील कारवाईमध्ये आता राजकीय हस्तक्षेप होणार नाही अशी अपेक्षा आम्ही बाळगतो. मात्र राजकारण्यांनी हस्तक्षेप केला तरी त्याची पर्वा केली जाणार नाही असं थेट आव्हान देखील यावेळी श्री संजीव जयस्वाल यांनी दिलं आहे. बहुतांश जे लोक आहेत ते ठाणेच्या रहिवाशींनी आहे. हे चेंबूर, कुल्ला, आपला भिवंडी ह्या भागातील लोक आहेत. आणि त्यांची जे काही नेक्सस राजकीय किंवा अधिकारी समवेत किंवा कर्मचारी समवेत असेल या सर्वेक्षणशिवाय त्यांना पण एवढं साहस करता येणार नाही. हे नाकारून काय उपयोग होणार नाही. पण मला एक वाटतंय की ह्या घटनानंतर सर्व जे राजकीय लोक पण आहेत त्यांनी पण ह्याला एक आव्हान म्हणून स्वीकारणे आणि त्यांनी पण आता या मोहीममध्ये महानगरपालिकाला त्यांची सहकार्य आणि त्यांनी ह्यावर विरोध करू नये एवढंच माझा त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि विरोध तरी झाला तरी आम्ही ते विरोधचा आम्ही विचार करणार नाही. पुढचे 2 ते 3 दिवस आपण स्वतः या ठिकाणी फिरणार आहोत. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त श्री परमवीर सिंह यांना देखील या संपूर्ण भागामध्ये अधिक लक्ष देण्याची विनंती करणार असल्याचं देखील आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की आता मी आज स्वतः तिथे मी संध्याकाळी जाणार आहे आणि इथून पुढे काही दिवस मी स्वतः त्या भागामध्ये राहणार आहे. आणि पोलीस आयुक्ताला पण 1 दिवसामध्ये मी स्वतः त्यांना घेऊन पण जाणार आहे. आणि जेणेकरून त्यांच्याकडून पण मला एक डेडिकेटेड टीम या कार्यवाहीसाठी पाहिजे मदत. शहरातील वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून
ठाणे महानगरपालिका प्रयत्न करणार असून अशा वाहनांसाठी शहरात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभे करण्याबाबत सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे। याबाबत महापालिका आयुक्त श्री संजीव जायस्वाल यांच्यासोबत नुकतेच आंतरराष्ट्रीय वित्त संस्था प्रतिनिधींची बैठक झाली। लवकरात लवकर या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याबाबत यावेळी निर्णय झाला। आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येत असून पेट्रोल पंपांच्या धर्तीवर शहरात विविध ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभी करण्यात येणार आहेत। ही चार्जिंग स्टेशन्स कुठे उभे करता येतील याबाबत सर्वेक्षण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे। अर्बन रिसर्च सेंटर येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत महापालिकेचे सल्लागार शरद पुस्तके, आंतरराष्ट्रीय वित्त संस्थेचे सुवर्णिल मुजुमदार, विद्युत विभागाचे उपनगर अभियंता सुनील पोटे, शहर नियोजन अधिकारी प्रबोध निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर या बैठकीत उपस्थित होते। मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। तूर डाळीच्या प्रश्नावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण ढवळून निघत असताना दुसरीकडे काल या संदर्भात बोलताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल अनुदार उद्गार काढले। याचे परिणाम देखील, याचे पडसाद देखील महाराष्ट्राच्या राजकारणात उमटू लागले आहेत। वास्तविक रावसाहेब दानवे हे स्वतः शेतकरी आहेत, त्यांची मोठी शेती आहे। शेतकऱ्याचे ते पुत्र असताना अशा पद्धतीने त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात कसा काय वक्तव्य केलं असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे। सध्या भारतीय जनता पार्टीच्या डोक्यामध्ये राजकीय यश गेलं आहे आणि त्याचीच ही परिणती असल्याचं देखील आव्हाड यांनी म्हटलं आहे। असं आहे की ही सत्तेची मजबुरी आहे। सत्ता ही चिरंतन नसते, सत्ता ही लोकांच्या मनावर असते। 15 वर्ष आम्ही सत्तेत असताना जेव्हा लोकांना आम्हाला खाली उतरवायचं होतं तर लोकांनी 5 मिनिटाच्या एवढ्यात 15 वर्षाचं लोकप्रिय सरकार खाली आणलं। तेव्हा ही लोकप्रियता ही लोकांच्या मनात असते, हृदयात असते। हे मान्य केलं पाहिजे की गेल्या काही वर्षात मिळालेलं यश ह्यांनी BJPने हुरळून जाता कामा नये, त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी हुरळून जाता कामा नये, जमिनीवर पाय ठेवले पाहिजेत। नाही तर हीच वाक्य ही लोकांचा क्रोध निर्माण करतील आणि शेवटी जनता ठरवते पुढचं सरकार कोणाचं येईल किंवा सत्तेत कोणी राहील। हा जो मगरुरीचा भाग आहे, हा जो माज आहे, हा घातक आहे। आणि खरं तर दानवेंनी शेतकऱ्यांची माफी मागायला पाहिजे। स्वतः दानवे हे शेतकरी पुत्र आहेत। आजही जालन्याच्या परिसरामध्ये त्यांची शेती आहे आणि शेतीमध्ये राबणाऱ्या एका कार्यकर्त्याच्या तोंडातनं असे वाक्य चांगले दिसत नाही। सर्व्हिस टॅक्स कमिशनरेट मुंबई, रियाफ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, ठाणे लघुउद्योजक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी 13 तारखेला मुंब्रा परिसरामध्ये GSTच्या संदर्भात एका जागृती व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे। दुपारी 2:30 ते सायंकाळी 6:30 या वेळामध्ये या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे। वस्तू आणि सेवा कर प्रस्तावना, GSTचं विश्लेषण, नोंदणी,
परतावा आणि GSTN उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी उपयुक्त कार्यक्रम असा भरगच्च कार्यक्रम या निमित्ताने आहे। कार्यक्रमामध्ये सेवा कराचे ॲडिशनल कमिशनर श्री प्रशांत कुमार हे संबंधितांना मार्गदर्शन करणार आहेत। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, कॉटन रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।